रामकृष्ण हरी. चवमंत्र चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. धावपळीच्या जीवनामध्ये पौष्टिक आणि जिभेला चटकदार अशी नागलीची वडी बनवत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. गव्हाचं पीठ, नागलीचं पीठ, 2 तास भिजवलेली चण्याची डाळ, जिरे, धने, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक. आता आपण याचं वाटण बनवून घेऊ. वाटण झालंय. आता हे एक बाउलमध्ये काढून घेणार आहे. यात आपण हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ. ही हळद आणि चवीनुसार मीठ हे पूर्ण असं एकजीव करून घेणार आहे. नागलीचं पीठ एक परातीत काढून घेऊ. हे गव्हाचं, यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय. मीठ जास्त पण नाही घ्यायचं, अगदी प्रमाणात घेणार आहे. तुम्ही अजून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करून द्या. हे जे पाणी घेतलंय हे आपल्या मिक्सरच्या भांड्यातलं पाणी येते. आपण वाटण काढलं त्याचं पाणी आहे बघा. हे एकजीव करून घेणार आहे. याचं अगदी छान असं पीठ मळून घेऊ आपण. एकदम चांगलं घट्ट असं हे पीठ भिजवून आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवू. 5 मिनिटं झाले. आपण असं थोडं पिठाचा हात घेऊ आणि असं एक उंडा काढून घेऊ. पीठ अगदी मळून मळून घेतलंय आपण, एकजीव केलंय ते पूर्ण असं. हे गव्हाचं पीठ आहे. हे असं पळपटावर टाकून आणि एक आपल्याला पोळी लाटून घ्यायची. पोळी अगदी जाड पण नकोय जास्त आणि बारीक पण नकोय. छान अशी पोळी लाटून घेऊ. ही पोळी लाटण्यासाठी आपण त्यात गव्हाचं पीठ टाकलंय जेणेकरून पोळी सारखं लाटता येईल आपल्याला. आता हे आपलं लाटून झालंय. यावर आपण आता हे केलेलं मिश्रण पूर्ण असं पसरवून देऊ त्याला. हे पसरवून झालंय. ही कोथिंबीर जी आहे ती बारीक अशी कट केली आहे, ती कोथिंबीर टाकून घेऊ. ही लाल तिखट अगदी थोडंसं भुरळणार आहे वरतून. आणि परत असं एक बनवून घेऊ बघा. अगदी अलगद हळू हाताने हे असं वळून घ्यायचं. आता हे सगळे असेच बनवून घेऊ. पूर्ण झाले बनवून. आता ही चाळण घेतली, त्या चाळणीला आपण असं तेल लावून घेऊ. तिकडे गॅसवर आपल्याला पाणी ठेवलंय कढईमध्ये. गॅसवर पाणी ठेवलंय कढईमध्ये. हे जे आहे हे अगदी असे अलगद लावून घेणार आहे. नागलीचं पीठ म्हटलं की मुलांना खायला नको वाटतं, तर पौष्टिक आणि चटकदार असं खायचं तर ह्या वड्या खूप छान लागतात. तुम्ही पण अशा वड्या नक्की बनवा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा. बघा आपण आता हे पूर्ण असं मांडवून दिलंय. कढईत पाणी ठेवून आता हे इथं ठेवणार आहे असं. आणि वरती जे आहे ते मापाचे अगदी छान झाकण ठेवलंय. आता हे 2 मिनिटासाठी मोठा गॅस राहू देऊ आणि 2 मिनिटाच्या नंतर अगदी 10 ते 12 मिनिटं एकदम मीडियम गॅसवर वाफ भरू देऊ, शिजू देऊ. चेक करू आपण शिजलंय का बघा. ते चेक करण्यासाठी आपण ही सुरी घेतली आहे. ती सुरी अशी मधोमध टोचून बघायची. सुरी जर आपली चांगली क्लीन आली तर आपल्या वड्या झाल्या आहेत असं समजायचं. किंवा इथं जे बरबटलं तर असं झाली नाहीये असं समजून 2-5 मिनिटं अजून होऊ द्यायची. पण आपली सुरी चांगली आली आहे. काढून घेऊ आता. 10 मिनिटं थंड झाल्याच्या नंतर असे कट करून घेऊ आपण ह्या वड्या. आता बघा किती छान दिसतंय. दिसायलाच नाही नुसत्या छान, पण खायला पण खूप पौष्टिक आणि अगदी रुचकर अशा ह्या वड्या बनताय. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. बघा खूप सुंदर झाल्या आहेत वड्या. पूर्ण कट करून घेऊ अशा. आता आपल्याला पाहिजे तर बिना फ्राय केल्याचे आपण खाता येतील आपल्याला. पण आपण जरा
कढईत फ्राय करून घेऊ. आता हे बाकीचे जे 2 वड्या आहेत ह्या फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालतील. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण अशा कट करून गरम गरम फ्राय करून खाऊ शकतो. एकदम मस्त झाले आहेत. तेल तापलंय. आता कमी गॅस करून हे पांढरे तीळ टाकून घेऊ. तीळ अगदी जळू नाही द्यायचे, एकदम थोडे असे तडतडले की लगेच आता हे वड्या यात घालून घ्यायच्या आणि अगदी हळूवार अशा फ्राय करायच्या. बघा, पूर्ण असं मीडियम गॅस करून अगदी हळूवार फ्राय करून घेणार. झाले आपल्या वड्या फ्राय. आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्ही पण अशी वडी नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा.